गावाकडच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। पंतप्रधान नरेंद्र मोदी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उद्या देहूमध्ये येत आहेत। 20 जूनला तुकोबांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार असून त्यापूर्वी लोकार्पणाचा सोहळा होत असल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याआधीच निर्माण झालेला वाद आता शमलाय। मोदींसाठी तयार करण्यात आलेल्या पगडीवर असलेल्या ओळींवर आक्षेप घेतल्यानंतर आता विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद, भ्रम, अमंगळ अशा ओळी टाकण्यात आलेल्या आहेत। दरम्यान देहूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने देहू परिसरात छावणीचं स्वरूप आलंय। मोदींच्या सुरक्षेसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केलाय। यासाठी 10 पोलीस उपायुक्त, 10 सहाय्यक पोलीस आयुक्त, 100 पोलीस निरीक्षक, 300 पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक असे एकूण 2000 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात राबवलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये गुन्हे शाखेनं भंगार व्यावसायिकाकडून तब्बल 1105 काडतुसं जप्त केल्यानं खळबळ माजली आहे। यामध्ये 56 नग जिवंत काडतुसं, 79 खराब काडतुसं, 970 बुलेट लीड असा 1.65 लाखांच्या गोळ्या जप्त करण्यात आलेल्या आहेत। या प्रकरणी आरोपी दिनेश कुमार कल्लूसिंग सरोजला अटक करून 15 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। संत तुकाराम महाराजांच्या देहूमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। देहूमध्ये उद्या नरेंद्र मोदी येणार आहेत। त्यांच्या सभा मंडप परिसरात देखील पावसाने हजेरी लावल्यानं बंदोबस्तावरील पोलिसांची त्रेधा तिरपीट उडाली आहे। खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांची मशागतीसाठी लगबग सुरू झाली आहे। मावळात शेतकऱ्यांनी भात पिकासाठी बीज प्रक्रिया करून भाताची लागवड चालू केली आहे। गादी वाफ्यावर पेरणी करून भात लागवड केली जाते। या पद्धतीमध्ये चिखलनी पुनर्लागवड करण्याची गरज भासत नसल्यानं या पद्धतीच्या लागवडीला मावळातील शेतकरी पसंती देत आहेत। जूनचा दुसरा आठवडा संपत आला तरी उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाचं आगमन झालेलं नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी थांबवली आहे। पाऊस येईपर्यंत शेतकरी शिवाराची मशागत करताना दिसतायत। बुलढाण्यातील देवधाबा ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभाराचा फटका यंदाही बसलाय। पहिल्याच पावसात नाला भरल्यानं गटारातील घाण आणि त्याची दुर्गंधी नागरिकांना सहन करावी लागते, तर अनेकांच्या घरातही पाणी शिरलंय। निदान आता तरी ग्रामपंचायतीनं नालेसफाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। मार्च महिन्यापासून तब्बल 46 अंशांवर गेलेलं भंडारा जिल्ह्यातील तापमान ढगाळ वातावरणामुळे 37 अंशांपर्यंत खाली उतरलंय। तापमानात घट झाल्यानं नागरिकांची उकाड्यातून सुटका झाली आहे। दुसरीकडे अद्याप पावसानं हजेरी न लावल्यानं शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले। मनमाड, नांदगाव आणि येवला नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग वाईज आरक्षण सोडत काढण्यात आली। मनमाडच्या 16 प्रभागातील 32 जागांसाठी, नांदगावच्या 10 प्रभागातील 20 तर येवल्याच्या 13 प्रभागातील 26 जागांसाठी चिठ्ठ्या टाकून आरक्षण सोडत काढण्यात आली। आरक्षणात काही मातब्बर नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाल्यानं त्यांचा हिरमोड झालाय। बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 13 पैकी 11 परिषदांच्या प्रभागानुसार सदस्यपदाचं आरक्षण काढण्यात आलं। त्या अनुषंगानं 15 ते 21 जून या कालावधीमध्ये हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहेत। नगरपंचायतीच्या निवडणुका आताच झाल्यानं येत्या काळात फक्त 11 नगरपालिकांच्या निवडणूक होणार आहेत। त्यांच्यासाठी ही सोडत काढण्यात आली। नांदेड महापालिकेच्या प्रभागाची प्रारूप रचना जाहीर झाली आहे। एकूण 11 प्रभाग आणि 11 नगरसेवक वाढणार आहेत। एका प्रभागात 3 सदस्य पद्धतीनं निवडणूक होणार आहे। तसंच प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती आक्षेप घेण्यासाठी 24 जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे। नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधब्याजवळील वनजमिनीवरील अतिक्रमण हटवण्यात आलंय। वाळकी गावाजवळील जवळपास 40 एकर वनजमिनीवर घरं आणि शेड्स उभारून अतिक्रमण करण्यात आलं होतं। याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण काढण्यात आलं। केंद्र सरकारला 8 वर्ष पूर्ण झाल्यानं भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात विकास रॅली काढण्यात आली। केंद्र सरकारच्या विविध योजना सामान्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी महाराष्ट्रभर विकास रथाचं आयोजन करण्यात आलं होतं।
वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या विरोधात पंढरपूरमध्ये मुस्लिम समाजानं आंदोलन केलं। स्टेशन मस्जिद ते तहसील कार्यालयादरम्यान मोर्चा काढण्यात आला। यावेळी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। सांगलीत मनसे कार्यकर्त्यांनी बजाज फायनान्सच्या कार्यालयाला कर्मचाऱ्यांच्या हस्ते टाळं ठोकलं। बजाज फायनान्सनं वसुलीसाठी नेमलेल्या दिल्लीमधील एका कर्मचाऱ्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। अमरावतीच्या दर्यापुरात संतप्त ग्रामस्थांनी जीवन प्राधिकरण कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना घडली। गेल्या 4 महिन्यांपासून सागळुंदमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या संदर्भात वारंवार सूचना देऊन देखील प्रश्न मार्गी लागत नसल्यानं ग्रामस्थ चर्चेसाठी आले होते, मात्र अधिकारी गैरहजर असल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। पेन्शनची रक्कम वाढवण्यासाठी बुलडाण्यात चक्क स्मशानभूमीत आंदोलन करण्यात आलं। EPS 95च्या जुन्या पेन्शनधारक कर्मचाऱ्यांनी स्मशानभूमीमध्ये जाऊन आपल्या रक्ताच्या अंगठ्याचे ठसे देऊन मोदींना निवेदन पाठवलं। या पेन्शनधारकांना महिन्याला 2,500 ते 3,000 रुपयांची पेन्शन मिळते। जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सिंगल केबलवर असलेल्या चिखलदऱ्यातील स्कायवॉकचं काम गेल्या 2.5 वर्षांपासून ठप्प आहे। खासदार नवनीत राणा यांनी परवानग्या आणून देखील राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे हे काम थांबल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केलाय। हिंगोलीमध्ये महावितरणाच्या विरोधात भाजपनं रास्ता रोको केला। कानडाखेडा बुद्रुक येथील महावितरणाचे 33 केव्ही उपकेंद्र कार्यान्वित न झाल्यानं गेल्या अनेक महिन्यांपासून या भागात शेतीच्या आणि घरगुती विजेचा प्रश्न गंभीर बनलाय। हा प्रश्न न सुटल्यास 1 जुलैला तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात भव्य माता आणि बालसंगोपन हॉस्पिटल उभारण्यात येत आहे। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या रुग्णालयाच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं। या रुग्णालयासाठी 28 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातल्या फत्तेपूर शिवारातल्या प्रभू खडी केंद्रामुळे आजूबाजूच्या 50 शेतकऱ्यांच्या शेतीचं अतोनात नुकसान झालं। खडी केंद्रातून निघणाऱ्या धुळीमुळे शेतीत उभं असलेल्या पिकांवर मोठा परिणाम झालाय। ज्वारी, गहू यासारखे पीक धुळीमुळे काळे पडल्यानं शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागतंय। राज्याचे मत्स्य व्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे किरकोळ मासे विक्री बाजारपेठेला भेट दिली। यावेळी मासे विक्रेत्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यावर उपाय करण्याचं आश्वासन भरणे यांनी दिलं। ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांना हेरी सेल ल्युकेमिया म्हणजेच ब्लड कॅन्सरचं निदान झालंय। काही दिवसांपूर्वी त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली होती। पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात गेल्या 10 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। नागपूरमध्ये काँग्रेसचं आंदोलन चिघळल्याचं पाहायला मिळालं। मंत्री नितीन राऊत आणि इतर कार्यकर्त्यांनी पोलिसांची बॅरिकेड्स तोडून ईडी कार्यालयामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी पोलिसांनी नितीन राऊत, विजय वडेट्टीवार, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी आणि इतर पदाधिकाऱ्यांना अटक केली। भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी अजित पवारांना पुन्हा सोबत येण्याची साथ घातली आहे। राज्याच्या हितासाठी अजित पवार यांनी पुन्हा भाजपसोबत यावं अशी इच्छा विखे पाटील यांनी व्यक्त केली। जैतापूर प्रकल्पासंदर्भात रशियाच्या करारासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून आता फ्रान्स प्रस्तावावर विचार सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यामध्ये मे मध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर आता फ्रान्ससोबत करार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। धोपेश्वरमधील प्रस्तावित रिफायनरीबाबत शिवसेनेच्या भूमिकेत बदल झालाय। स्थानिकांचा विरोध असताना देखील शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी रिफायनरी व्हायलाच पाहिजे अशी भूमिका मांडली आहे। शिवसेनेच्या भूमिकेमध्ये झालेल्या बदलामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंकजा मुंडे समर्थकांवर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावाजवळ एका बिबट्याच्या शिकारीचा थरार पाहायला मिळाला। घराच्या अंगणात बिबट्या आला आणि 2 पाळीव कुत्र्यांपैकी एका कुत्र्यावर झडप मारून पळून गेला आणि मात्र पुन्हा भिंतीवर उडी मारत असताना तोल गेल्यानं जबड्यातील कुत्रा निसटला आणि तो बचावला। बिबट्या मात्र पळून गेला।
बोर व्याघ्र प्रकल्पाची राणी अशी ओळख असलेल्या BTR-3 या कॅटरीना नामक वाघिणीचं तिच्या 13 महिन्यांच्या 2 बछड्यांसह पर्यटकांना दर्शन होतंय। त्यामुळे व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होते। वाघिणीच्या बछड्यांसोबतचा एक व्हिडिओ समोर आला असून गाईडनं चित्रित केल्याची माहिती मिळते। पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवनदान देण्यात वनविभागाला यश आलंय। वनरक्षक आणि रेस्क्यू टीमच्या सदस्यांच्या मदतीने या कोल्ह्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं असून या कोल्ह्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं। भंडारा जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीसाठी आता स्पॉट बुकिंग करता येणार आहे। गुरुवारपासून याची अंमलबजावणी होणार असून 30 जूनपर्यंत ही सुविधा असणार आहे। त्यानंतर 30 सप्टेंबरपर्यंत अंतर्गत व्यवस्थापनाकरता व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी पूर्णपणे बंद केली जाणार आहे। शिरूर तालुक्यातील बेल्हे जेजुरी महामार्गावर भरधाव वेगानं जाणाऱ्या टेम्पोनं मेंढ्यांना उडवलं असून यात 10 ते 15 मेंढ्या गंभीररित्या जखमी झालेल्या आहेत। यात 7 मेंढ्यांची प्रकृती गंभीर आणि चिंताजनक आहे। यामुळे मेंढपाळाचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। विदर्भात 15 जून रोजी शाळा सुरू होणार आहेत। त्यामुळे आज आणि उद्या शाळांची साफसफाई केली जाणार आहे। तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेतील वर्ग बेंच सॅनिटाइज केले जात आहेत। अहमदनगरच्या कोपरगावमध्ये शाळा सुरू झाल्यानं विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून स्वागत केलं गेलं। जळगावातील विवेकानंद प्रतिष्ठानच्या डॉक्टर अविनाश आचार्य विद्यालयानं शाळेच्या पहिल्या दिवशी औक्षण करून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं। शाळेच्या पहिल्या दिवसाची आठवण राहावी यासाठी विद्यार्थ्यांच्या हाताचे ठसे फलकावर उमटून शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला। विदर्भातील शाळा 27 जून पासून सुरू होत आहेत, पण अद्यापही अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील कालापांढरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची डागडुजी झालेली नाही। 6 जून रोजी कालापांढरी गावात आलेल्या चक्रीवादळानं शाळेचं छत उडालं होतं। त्यामुळे या शाळेची दुरावस्था झाली होती। त्याचं काम अद्यापही न झाल्यानं पालक चिंतेत आहेत। दहशतवादी संघटना असलेल्या लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या तरुणाला पुण्यातील दहशतवादी विरोधी पथकानं उत्तर प्रदेशात अटक केली आहे। इमानुल हक असं या तरुणाचं नाव असून त्याला उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये अटक करण्यात आली आहे। जम्मू काश्मीरमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आलेल्या बुलडाण्यातील जुनेद मोहम्मद या तरुणाला ATSनं यापूर्वी अटक केली होती। गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणी आतापर्यंत 3घांना अटक करण्यात आली आहे। त्यापैकी संतोष जाधव आणि सौरभ महाकाल कांबळे यांनी लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधांची कबुली दिली आहे। पुण्याच्या ग्रामीण भागातील 11 तरुण बिश्नोई गँगच्या संपर्कात असल्याचं कळतंय। त्यामुळे आता या 11 जणांचा शोध घेण्याचं आव्हान पुणे पोलिसांसमोर आहे। संतोष जाधव आणि सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकालच्या चौकशीसाठी हरियाणा पोलिसांचं पथक पुण्यामध्ये दाखल झालंय। हरियाणा येथील गुन्ह्यांबाबत तसंच बिश्नोई गँग संदर्भात तपास करण्यात येणार आहे। यासाठी क्राईम ब्रांचचे पोलीस अधिकारी, सायबर एक्सपर्ट्स हे पुण्यामध्ये आलेले आहेत। नांदेडमधील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येप्रकरणात अटक असलेल्या 9 आरोपींविरोधात पोलिसांनी मोक्का लावलाय। आज या आरोपींना मोक्का न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्यांना 7 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे। यापूर्वी आरोपींना 10 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती। दरम्यान या प्रकरणात गोळीबार करणारे 2 आरोपी अजूनही फरार आहेत। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं गेल्या 6 महिन्यात औरंगाबादेत 57 कारवाया केल्या। जिल्ह्यात एकूण 22 प्रकरणांमध्ये 26 लाचखोरांना पकडण्यात आलंय। यामध्ये 4 क्लास 1 आणि 10 क्लास 2 अधिकाऱ्यांचा समावेश आहे। अधिकाऱ्यांनी 2000 रुपयांपासून 3 लाख रुपयांपर्यंत लाचेची मागणी केली होती। या कालावधीमध्ये दौलताबाद आणि बिडकीन पोलीस ठाण्यात मोठी कारवाई झाली आहे। पुण्यात ट्रॅव्हल्स चालकानं महिलेचं अपहरण करून बलात्कार केल्याची घटना घडली आहे। खोली देतो असं सांगून महिलेचं अपहरण करत त्यानं बलात्कार केला। स्वारगेट परिसरात ही घटना घडली आहे। नराधम चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले।
1 कोटी रुपयांच्या विम्याच्या हव्यासापोटी बायकोनं नवऱ्याची सुपारी देऊन हत्या केल्याची घटना बीडमध्ये उघडकीस आली आहे। मंचक पवार असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। मंचक यांनी 1 कोटींचा अपघाती विमा काढला होता। या विम्याच्या हव्यासानं बायकोनं हत्येची 10 लाखांची सुपारी दिली। आरोपींनी मंचक यांची हत्या करून अपघाताचा बनाव वटावा म्हणून मृतदेह बीड पिंपर गव्हाण रस्त्यावर फेकून दिला। या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। जुन्नर येथील विवाहितेचा पोलीस भरतीसाठी मदत करण्याच्या नावाखाली विनयभंग करणाऱ्या वाहतूक पोलिसाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस भरती मार्गदर्शनाच्या नावाखाली या पोलिसांनी अश्लील चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल करत आपला विनयभंग केल्याची तक्रार या महिलेनं केली होती। आजीच्या अस्थी विसर्जन करण्याकरता गेलेल्या 25 वर्षीय नातवाचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला। भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात ही घटना घडली आहे। प्रशांत ठाकरे असं या मृत्यू पावलेल्या युवकाचं नाव आहे। तरुणाच्या मृत्यूनं हळहळ व्यक्त केली जाते। औरंगाबादमध्ये शस्त्रांसमवेत टोळक्यांनी दोघांवर प्राणघातक हल्ला केला। या हल्ल्यात दोघेही जखमी झालेत। औरंगाबादमधील शेकटा परिसरात हा प्रकार घडलाय। पोलिसांना माहिती पुरवत असल्याच्या संशयावरून टोळक्यानं दोघांना मारहाण केली। या प्रकरणी करमाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून टोळक्यांच्या हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलंय। बसच्या धडकेत दुचाकी चालक पोलिसाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा शहरातील राजीव गांधी चौकात घडली। धुलीचंद बरवैया असं मृत पोलिसाचं नाव आहे। राजीव गांधी चौकात भंडारा आगारातून रामटेकसाठी सुटलेल्या बसनं धुलीचंद यांना धडक दिली, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। मुंबई नाशिक महामार्गावर आसनगाव ते वाशिंद या दरम्यान एका कारनं अचानक पेट घेतला, त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती। या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र गाडी पूर्णपणे जळून खाक झाली। आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही। एक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता उर्वरित बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आषाढीच्या महापूजेचं मंदिर समितीकडून निमंत्रण देण्यात आलेलं आहे। वर्षा शासकीय निवासस्थानी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी हे निमंत्रण दिलं। मुख्यमंत्र्यांनी हे निमंत्रण स्वीकारलं असून पंढरपूरच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील असल्याची मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिली। संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीनं पंढरीकडे प्रस्थान केलं। विठुरायाच्या नामघोषानं यावेळी संपूर्ण परिसर हा दुमदुमून गेला। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गेली 2 वर्ष पायीवारीवर शासनानं निर्बंध घातले होते, मात्र यंदा मोठ्या संख्येनं वारकरी सोहळ्यात सहभागी झाले। वारकऱ्यांच्या मांदियाळीनं त्र्यंबकेश्वरमध्ये भक्तिमय वातावरण तयार झालं होतं। विठ्ठल मंदिरात आता लाडू प्रसाद महागलाय। 15 रुपयांना मिळणारा लाडू प्रसाद 20 रुपयांना मिळणार आहे। वाढत्या महागाईमुळे प्रसादाच्या किमती वाढवण्यात आल्या। औरंगाबादमधील वाळूजमध्ये पत्नी पीडित पुरुषांनी पिंपळ पौर्णिमा साजरी केली। यावेळी पुरुषांनी 7 जन्मच काय तर 7 सेकंद देखील बायको नको अशी घोषणा करत पिंपळाला उलट्या 108 प्रदक्षिणा घालत पूजा केली। यवत पोलीस ठाण्यामध्ये लहान मुलांसाठी बालस्नेही कक्षाचं उद्घाटन करण्यात आलं। कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन आणि ज्ञानशक्ती विकास वाहिनी यांच्यामार्फत यवत पोलीस ठाण्यात स्थापन करण्यात आलेल्या बालस्नेही पोलीस कक्षाचा उपयोग हा लहान मुलं मातांबरोबरच महिला पोलिसांना देखील होणार आहे। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।